हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी पानबहार आणि बटरस्कॉच आईस्क्रीम कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. सर्वात आधी आपण पान आईस्क्रीम बनवणार आहोत. पानबहार आईस्क्रीम बनवण्यासाठी एका कढईमध्ये आईस क्यूब्स आणि थंड पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये 1 कप थंड व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. व्हिपिंग क्रीम डबल होईस्तोवर फेटून घ्यायची. क्रीम थोडी फ्लफी झाली की यामध्ये 1 चमचा कंडेन्स मिल्क, 2 चमचे टूटी फ्रुटी, मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले पान 1 चमचा, मिल्क पावडर 2 चमचे, मलाई 1 चमचा, गुलकंद 2 चमचे, खोबऱ्याचा किस 1 चमचा, हिरवा रंग 1 थेंब, पान इसेन्स 4 ते 5 थेंब. हे सर्व व्यवस्थित एकत्र करण्यासाठी क्रीम पुन्हा बीटरने बीट करून घ्यायची. असे टेक्स्चर येईपर्यंत बीट करून घ्यायची. तयार मिश्रण एका एअरटाईट कंटेनरमध्ये टाकायचे. आईस्क्रीम गार्निशिंगसाठी मी येथे खोबऱ्याचा किस असलेली रंगीत बडीशोप वापरली आहे. एअरटाईट कंटेनरला भरून प्लास्टिक पेपर आणि झाकण लावून 7 ते 8 तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची. 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे. थंड थंड पानबहार आईस्क्रीम तयार आहे. थंड थंड आईस्क्रीम सर्व करायची. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. यानंतर आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बघणार आहोत. बटरस्कॉच आईस्क्रीम बनवण्यासाठी एक कढई मंद आचेवर तापत ठेवायची. त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची. साखर व्यवस्थित वितळून घ्यायची. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बटर टाकून आवडीप्रमाणे काजू बदाम टाकायचे. मंद आचेवर काजू आणि बदाम यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे. हे मिश्रण एका बटर लावलेल्या पेपरवर किंवा तुपाचा हात लावलेल्या ताटलीत काढायचे. हे मिश्रण पटकन पसरवायचे नाहीतर थंड झाल्यावर हे कडक होते. मिश्रण थंड झाल्यावर याची चिक्की बनते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे जाड बारीक तुकडे करून घ्यायचे. यानंतर एका मोठ्या भांड्यात बर्फाचे तुकडे आणि थोडे थंड पाणी घ्यायचे. त्यावर एक पातेले ठेवून त्यामध्ये 1.5 कप व्हिपिंग क्रीम आणि बटरस्कॉच इसेन्स 3-4 थेंब टाकायचे. 2 चमचे कंडेन्स मिल्क टाकून क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायची. क्रीम
व्यवस्थित फेटून झाली की त्यामध्ये आवडीप्रमाणे बटरस्कॉचचे जाड बारीक तुकडे घालायचे. पुन्हा फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायची. हे मिश्रण एका एअरटाईट कंटेनरमध्ये ओतायचे. गार्निशिंगसाठी पुन्हा वरून बटरस्कॉचचे जाड बारीक तुकडे टाकायचे. फॉइल पेपर किंवा प्लास्टिक पेपरने रॅप करून डब्याला झाकण लावून 7 ते 8 तास किंवा रात्रभर आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची. सात ते 8 तासांनंतर मऊ आणि कुरकुरीत अशी बटरस्कॉच आईस्क्रीम तयार आहे. यानंतर कोणती आईस्क्रीम रेसिपी शेअर करू नक्की कमेंट करा. कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास प्रतूस किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.